काल विशेष उत्सव आपण सर्वांनी साजरा केला. कुठला उत्सव होता? महाशिवरात्री. तर आपण आज थोडी भगवान शिवजींची चर्चा करूया. स्लाइड शो आहे, पण कधी पण आपण ट्राय करतायत प्रभूजी. शिव म्हणजे पवित्र, परम पवित्र. श्रीमद भागवतामध्ये हे शिवदेव गोस्वामी वर्णन करताना सांगतात की वैष्णवानां यथा शंभो. वैष्णवांमध्ये जे श्रेष्ठतम आहेत ते म्हणजे भगवान शिव आहेत, शिवजी आहेत. आणि श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर शिवजींचं वर्णन करताना एक सुंदर श्लोक वर्णन करतायत. आपण म्हणायचा प्रयत्न करू. वृंदावन महीपते जय सोम सोमा मौले सनंदन सनातन नारदेभ्य गोपीश्वर व्रज विलासी युगांग्रि पद्मे प्रीति प्रयच्छ निरुपाधि नमो नमस्ते. सुंदर वर्णन करतायत. जय सोम सोमा. सोम म्हणजे चंद्र, सोमा म्हणजे चंद्राला धारण करणारे. चंद्रकोर नेहमी शिवजींच्या मस्तकावर असते. जय सोम सोमा. कोण आहेत हे? वृंदावन महीपते, ज्यांनी वृंदावनची महिमा जाणलेली आहे. हे भगवान शिव. मौले सनंदन सनातन नारदेभ्य. मौले म्हणजे मौलेश्वर किंवा हे शिवजींचं कोण वर्णन करतायत? सनंदन, सनातन, सनतकुमार, चतुष्कुमार, नारदेभ्य, नारदमुनी, अनेक ऋषीमुनी जे आहेत सदैव त्यांचं गुणगान गात आहेत. अशा शिवजींच्या चरणी प्रार्थना करतायत. कोण? विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर काय सांगतायत? हे भगवान शिव, तुम्ही गोपीश्वर रज विलासी युगांग्रि पद्मे. गोपीश्वर जे गोपीनाथ आहेत, गोपींचे ईश्वर आहेत. कोण? रजविलासी, जे वृंदावनामध्ये विलास करतायत. कोण? राधा कृष्ण, राधा श्याम सुंदर. हे व्रजविलासी युगांग्रि पद्मे, त्यांच्या चरणांची आम्हाला काय? प्रीती प्रयच्छ निरुपाधी. त्यांच्या चरणांच्या प्रीती प्राप्त होऊ द्या. त्यांच्या चरणी आम्हाला आकर्षण प्राप्त होऊ द्या. कशी आकर्षण, कशी भक्ती भगवान राधाकृष्ण चरणी पाहिजे? निरुपाधी, कुठल्या प्रकारची उपाधी नसताना अशी प्रीती आम्हाला प्राप्त होऊ द्या. प्रीती प्रयच्छ निरुपाधी नमो नमस्ते. अशा शिवजींच्या प्रती ते प्रार्थना करतायत. तर आपण बघतो की या सृष्टीचं संचालन करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण जे सुंदर योजना करतायत ते कसं आहे? भगवान श्रीकृष्णांचा प्रथम स्वयंप्रकाश जो विस्तार आहे, कोण आहेत? बलदेवजी आहे, बलराम आहेत, स्वयंप्रकाश. त्यांच्यापासून पुढे संकर्षण, आणि मग संकर्षणचा पुढे विस्तार आहे नारायण. नारायणपासून पुढे आणि विस्तार आहे महासंकर्षण, आणि मग महासंकर्षणच्या पासून पुढे विस्तार आहे महाविष्णू, जे की कारणोदक्ष विष्णू आहेत. त्यामध्ये कारणोदक्ष विष्णू म्हणजेच अनंत कोटी ब्रह्मांड नायक, ज्यांच्या केस रंध्रांपासून ब्रह्मांडाची निर्मिती. जेव्हा आपल्याला घाम येतो ना, केस रंध्रांपासून घामाचे थेंब येतात, तसे कारणोदक्ष विष्णूंच्या केस रंध्रांपासून ब्रह्मांड निर्माण होत आहेत. आणि हे जे ब्रह्मांड निर्माण होतात, असे अनंत ब्रह्मांड निर्माण होत असतात आणि ते त्यांच्या श्वासाबरोबर आत जात असतात. त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये प्रवेश करणारे ते म्हणजे गर्भदक्ष विष्णू, जे कारणोदक्ष विष्णूचे विस्तार आहेत. तर प्रत्येक ब्रह्मांडामध्ये जे प्रवेश करतात गर्भदक्ष विष्णू, आणि गर्भदक्ष विष्णूंचे पुढे विस्तार आहेत ते म्हणजे क्षरोदक्ष विष्णू. तर हे पूर्ण विश्व, पूर्ण सृष्टीचे परमात्मा म्हणजे कारणोदक्ष विष्णू. थोडं टेक्निकल पार्ट आहे.
आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये जेव्हा गर्भदक्ष विष्णू प्रवेश करतात, प्रत्येक ब्रह्मांडाचे परमात्मा हे गर्भदक्ष विष्णू. त्यांच्या नाभी कमलापासून जे देठ, जे कमळ निर्माण होतं, ते कमळ जे आहे त्याच्या देठामध्ये 14 भुवन आहेत. भूलोक, भौलोक, स्वरलोक, तपलोक, जमलोक, महालोक. तर गर्भदक्ष विष्णू त्यांच्या नाभी कमलापासून जे कमळ आहे त्याच्यावर, जे कमळावर ब्रह्माजी प्रकट होतात आणि 14 भुवन त्या कमळ देठामध्ये आहेत. आणि जे ब्रह्माजी सृष्टी करतात त्यांच्या प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये प्रवेश करणारे परमात्मा म्हणजे क्षीरोदक्ष विष्णू. तशा प्रकारे ही सृष्टीचं सृजन करण्यामध्ये पुढे ही सृष्टीचे जे 3 गुण आहेत, रजगुण, तमगुण आणि सत्वगुण. तर कुठलंही कार्य सुरुवात करण्यासाठी आपल्याला काय लागतं? रजगुण लागतं, पॅशन निर्माण करण्यासाठी. पण त्याचं पालन करण्यासाठी कोण आहे? भगवान विष्णू त्याचं पालन करतात. का? तर सत्वगुणाचे अधिष्ठाता आहेत. ब्रह्माजी रजगुणाचे अधिष्ठाता आहेत आणि भगवान शिव जे आहेत हे तमगुणाचे अधिष्ठाता आहेत. असं नाही की शिवजी हे यांच्यामध्ये तमगुण आहेत, तमगुणाचा ते आविष्कार करतायत. म्हणून ब्रह्मसंहितेमध्ये वर्णन करताना ब्रह्माजी शिवजींचं कसं वर्णन करताय? क्षीरम यथा ददेविकार विशेष योगात संजायते नहि तथा पृथगस्ति हेतो यशंभुतामपि तथा समपैति कार्यात् गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. तर इथे भगवान शिव जे आहेत, क्षीरम यथा दधी विकार विशेष योगात, दुधाचं दही बनवण्यासाठी काय करावं लागतं? दुधामध्ये वेजन टाकावं लागतं, विकार करावा लागतो, तेव्हा दुधापासून दही प्राप्त होतं. तर दूध आणि दही जे आहे हे एकच आहे, फक्त त्या दुधामध्ये विकार झालेला आहे. तसं दुधापासून दही निर्माण होतं. तसे भगवान विष्णू हे जे विष्णू तत्व आहे याच्यामध्ये जेव्हा विकार होतो तेव्हा ते शिवतत्व बनतं. शिव आणि विष्णू एकच आहेत. पण जसं दुधाचं दही बनतं पण दह्यापासून परत दूध बनत नाही, तसं विष्णूमध्ये जेव्हा तो विकार होतो, तमोगुणाचा आविष्कार होतो, तेव्हा ते शिव बनतात. पण शिव परत विष्णू बनत नाही. म्हणून इथे म्हटलं की क्षीरम यथा दधी विकार विशेष योगा संजायते नाही तथा प्रत्यगस्ते हेतु यशंभुतामपि तथा समपैति कार्यात् गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे जे अवतारांचे प्रकार आहेत, 6 प्रकारचे अवतार असतात. एक आहे गुण अवतार, ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्माजी हे रजगुणाचे अधिष्ठाता आहे, शिवजी तमगुणाचे अधिष्ठाता आहे आणि विष्णू हे सत्वगुणाचे अधिष्ठाता आहेत. बऱ्याच वेळेस सर्वसामान्यांना वाटतं की सगळे सारखेच आहे. नाही, हे प्रत्येकाचं कार्य जे आहे वेगवेगळ्या प्रकारचं आहे. म्हणून हे गुण अवतार आहे. तसे पुरुष अवतार आहेत. कारणोदक्ष विष्णू, गर्भदक्ष विष्णू आणि क्षीरोदक्ष विष्णू हे पुरुष अवतार आहेत. तसे लीला अवतार आहेत. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह हे सर्व लीला अवतार, लीला करण्यासाठी प्रकट होत आहेत. आणि पुढे शक्तावेश अवतार जे विष्णू तत्व किंवा शिवतत्व स्वतः प्रकट होतात आवेश घेऊन, किंवा एखाद्या जीवामध्ये शिवतत्व किंवा विष्णू तत्वाचा आवेश जो निर्माण होतो जीवामध्ये, तेव्हा ते शक्तावेश होतात. जसे परशुरामजी हे सुद्धा शक्तावेश अवतार आहे. तसेच नारद मुनी शक्तावेश अवतार, भक्तीचा
खास प्रचार करण्यासाठी भगवान विष्णूंचा तो आवेश, भक्तीचा आवेश घेऊन येतात आणि मग ते शक्तावेश अवतार आहे. तसं मन्वंतर अवतार, प्रत्येक मन्वंतरामध्ये भगवंताचा एक अवतार प्रकट होतो, ते मन्वंतर अवतार आहेत. ब्रह्माजींच्या एका दिवसामध्ये 14 मन्वंतर असतात, तर प्रत्येक मन्वंतरामध्ये भगवान अवतार धारण करतात. तसे युगावतार जे आहेत ते म्हणजे श्री चैतन्य महाप्रभू, जसे कलियुगाचा युगावतार आहेत, खास हरिनाम संकीर्तनाचा प्रचार करण्यासाठी आला. तर हे जे गुण आहेत भगवान श्रीकृष्णांमध्ये, हे 64 भक्तिरसामृत सुंदरमध्येचा आपण अभ्यास करतो. 64 गुण आहेत. नारायणमध्ये 60 गुण आहेत, शिवजींमध्ये 55 गुण आहेत आणि ब्रह्माजींमध्ये 50 गुण आहेत. तर कुठलाही मानव म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये 50 गुण असतात. लग्न करताना जुळवतात ना, किती जुळतात? 33 जुळलं तर कधी भांडणच होत नाही. पण इथे ब्रह्माजींमध्ये सर्व, कारण की ब्रह्माजी हे जे आहे सृष्टीचे सर्वश्रेष्ठ जीव आहेत. एखादा जीव जेव्हा 100 जन्म तंतोतंत वर्णाश्रम धर्माचं पालन करून 100 जन्म काटेकोरपणे तो पालन केल्यानंतर तो ब्रह्मा बनतो. कोणी शिव बनवू शकत नाही, ब्रह्मापर्यंत बनवू शकतो. 100 जन्म ब्रह्माचे पालन जर केले तर रुद्र बनवू शकतो, पण शिव कोणी बनवू शकत नाही. हे शिव तत्व आहे. तसं भगवंतामध्ये भगवान नारायणपेक्षाही श्रीकृष्णांमध्ये 4 गुण विशेष आहेत. ते कुठले आहेत? रूप माधुर्य, भगवंताचं सौंदर्य, लीलामध्ये भगवंत ज्या लीला करतात, सर्व ब्रह्माजी शिवजी देवता हे सर्व त्यांच्याकडे आकर्षित होतात, अशा त्या सुंदर लीला करत आहेत. आणि एक विशेष आहे ते म्हणजे वेणुमाधुरी, वंशीवर्धन आणि कोणी करत नाही. आणि एक आहे भक्त माधुरी किंवा प्रेम माधुरी, भक्तांमध्ये आणि भगवंतामध्ये जो प्रेम संबंध आहे, प्रेम माधुरी, हे 4 गुण भगवान कृष्णांमध्ये विशेष आहेत. तर अशा प्रकारे इथे बघतो की शिवजींमध्येही अनेक गुणांचा भांडार आहे. एक शिवजींचा एक विशेष गुण म्हणजे करुणा. पण बघतो की ज्यावेळेस समुद्र मंथन झालं, समुद्र मंथनामध्ये देव आणि दानवांमध्ये संधी झाली. आता हे असुरांमध्ये इतकी शक्ती बळावली, कारण की देवतांकडून गुरूंच्या प्रती, बृहस्पतींच्या प्रती, दुर्वासमुनींच्या प्रती जे अपमान घडले, त्याच्यामुळे काय होतं, शक्ती क्षीण झालेली आहे त्यांच्यामध्ये. जेव्हा हे समुद्र मंथन भगवान विष्णू सांगतात की संधी करा, मंथन करा. पण मंथन करताना काय, क्षीरसागर, दुधाच्या सागरामध्ये अनेक आयुर्वेदिक औषधे टाकण्यात आली. मंद्राचल पर्वत, त्याची रवी आणि वासुकीची दोरी करण्यात आली. आणि इकडे मंथन सुरू झालं. मंथन कशासाठी होतं? काय प्राप्त करायचं होतं? अमृत प्राप्त करायचं होतं. उद्देश अमृत प्राप्त करायचा होता, पण प्राप्त काय झालं सुरुवातीला? विष. ते हे नेहमी लक्षात ठेवायचं. कुठलंही चांगलं कार्य करायला निघालो, पहिलं काय मिळणार? विष. कुठलाही चांगला प्रोजेक्ट असो, कुठलीही चांगली सेवा असो, कुठलंही चांगलं कार्य असो, नेहमी जेव्हा आपण सुरुवात करतो तर फळ कधी सुरुवातीला मिळत नाही. सुरुवातीला काय असतात? कष्ट असतात, संघर्ष असतात, मेहनत असते, घामाच्या धारा बाहेर पडतात. त्याच्यानंतर शेवटी अमृत बाहेर पडतं. 10 दिवस तुम्ही यात्रेला गेला आणि परत आल्यानंतर जेव्हा घर काय करायचं असतं? स्वच्छ करायचं असतं. पण बाहेर काय पडतं? पहिली धूळ बाहेर पडते ना. तर उद्देश काय? घर स्वच्छ करायचं, पण बाहेर काय पडते? पहिली धूळ पडते. तसं आपणही जेव्हा भक्ती करायला निघतो तर भक्ती करताना अनेक जन्माचे अनर्थ दूर करायचे आहेत. प्राप्त करायचं काय? अंतकालेचे मामेव स्मरणत्वा कलेव. आपल्याला अंततः भगवंत प्रेम पाहिजे, सदैव हरिनाम लक्षात आलं पाहिजे, चांगलं नामस्मरण झालं पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे,
हरे राम 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 हरे हरे. सर्व प्रेम पाहिजे, भक्ती पाहिजे, पण सुरुवातीला काय बाहेर पडतं? अनर्थ, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर. अगोदर एवढा त्रास नव्हता, तो आता भक्ती झाल्यानंतर जास्त वाटायला लागतो. जास्त अपमानित झाल्यासारखं वाटतं, जास्त हिणावल्यासारखं वाटतं, जास्त काम असणं वाटतं, जास्त चिडचिडपणा वाटतो. का? हे अनेक जन्माचे साठलेलं जे आहे ते बाहेर पडणार आहे. हे अनर्थ बाहेर पडतात. मग शेवटी काय? अमृत प्राप्त होणार आहे. काय? कृष्ण प्रेम. पण ते प्राप्त होण्यासाठी देवकी आणि वसुदेव यांना कृष्ण त्यांच्या उदरी प्रकट होणार आहे. पण कृष्ण प्रकट होणाऱ्या अगोदर काय झालं? कंसाच्या जेलमध्ये जावं लागलं. तिथे 6 पुत्रांना जन्म द्यावा लागला. तिथे 6 पुत्रांना मरताना बघावं लागलं. एवढं सगळं दुःख सहन करावं लागलं. मग शेवटी कृष्ण प्रकट झाले. प्रकट झाल्यानंतर पण सोपं होतं का? नाही. अनेक प्रहार सहन करावे लागले. तसं इथे समुद्र मंथन सुरू झालं. अनेक कष्टानंतर मंथन सुरू झालं. ते सोपं नव्हतं. मंदराचल उचलताना अनेक तो खाली कोसळला, परत आणि देवता चिरडले, आसुर चिरडले. मग भगवान विष्णूंना प्रार्थना केली. मग गरुडला पाठवलं. गरुडाने तो मंदराचल उचलला आणि एका पंखावर घेऊन आले, ठेवला बाजूला. नंतर मग जेव्हा परत घर्षण सुरू झालं, मंथन सुरू झालं, मग तो वासुकी तोंडातनं विष बाहेर पडायला लागला. तो मंदराचल खाली कोसळू लागला. परत कच्छ अवतार धारण केला. कच्छ अवतार धारण केला. परत मंथन सुरू झालं. इकडं ओढला की तू इकडं पडायचा पर्वत, तिकडं ओढला की तू तिकडं पडायचं. परत भगवंताला प्रार्थना केली. अच्युत अवतार धारण, वर टोकावर बसले. अच्युत अवतारवर आणि खाली कच्छ अवतार. पण हे सर्व मंथन सुरू झाल्यानंतर जेव्हा विष, हलाहल विष जेव्हा बाहेर पडलं, ते इतकं भयंकर विष होतं की पूर्ण सृष्टी नष्ट होईल इतकं ते हलाहल विष जेव्हा बाहेर पडलं, तर सर्व देवता परत भगवंताला प्रार्थना करू लागले. तेव्हा भगवान सांगतात की आता तुम्ही कोणाची शरण घ्या? महादेव, हर हर महादेव पार्वते पते. महादेवांच्या चरणी जाण्यासाठी जेव्हा सांगितलं जातं, तर बघा महादेवांना समुद्र मंथन सुरू करताना इन्व्हिटेशन होतं. जेव्हा प्रॉब्लेम आला तेव्हा इन्व्हिटेशन केलं. तर कधी कधी होतं असं नाही, आपल्याला कधी कधी एकदम प्रॉब्लेम आला की मग बोलवलं जातं. तुम्ही सुरुवातीला झोपले होते काय? जेव्हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा मला ते आठवण नाही आलं. आता जो प्रॉब्लेम आला माझी आठवण आली नाही. पण शिवजींना कुणी अगोदर सांगितलं नव्हतं आता समुद्र मंथन करणार आणि प्रॉब्लेम आला तुम्ही याद येते नाही. टाईमवर बोलवलं तरी पण हा मनामध्ये विचार नाही. हा साधेपणा माणसामध्ये असला पाहिजे. भक्ती जर करायची, साधेपणा, कुठल्याही प्रकारची निरुपाधी नमो नमस्ते, प्रीती प्रयच्छ निरुपाधी. कुठल्याही सेवा करताना, कुठल्या कार्य करताना अपेक्षा नसली पाहिजे. ही उपाधी मिळाली तरच मी करेल, तर ही भक्ती शुद्ध होते. तर शिवजी त्यांना जेव्हा बोलावण्यात आलं तर भगवान शिव तिथे पोहोचत आहेत आणि पूर्ण जे सृष्टीला नष्ट करणारं जे विष, हलाहल विष आहे ते कॉन्सन्ट्रेट केलं. एका ओंजळीमध्ये घेऊन ते भाषण करतायत. लोक कधी कधी म्हणतात शिवरात्रीला आम्ही पण तयारीत असतो, वर्षभर वाट बघत असतो. का? भांग प्यायची असते. इकडं महाराष्ट्रात नाही थोडा प्रकार, युपी बिहारला गेले तिकडं खूप असलं नाही. हे मास आहे. तर गांजा, अफीम किंवा भांग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत कशाच्या नावाखाली? शिवजींनी पण पिले ना. शिवजींनी भांग नव्हते पिले किंवा गांजा नव्हते पिला, ते सृष्टीच्या रक्षणार्थ ते विष ग्रहण केलं होतं. प्रभुपाद सांगतात तर मग शिवजींनी विष पिलं, तुम्हाला तसंच अनुकरण करता मग विष प्या ना. गांजा कशाला पित आहे? शिवजीचे नाव स्वतः नशा करायचं ना, स्वतः नशा म्हणून पियाते. शिवजीच्या नावाखाली पिऊ नका. कधी कधी भगवान कृष्णानुसार तर लांछन लावलं जातं. 16,108 राण्या केल्या ना, 2-4 आमच्या असतात काय फरक पडतो. मग 16,000 राण्या
भगवंताने काय करतात, नरकासुराने त्या 16,000 राजकुमारे डांबून ठेवलं त्या जेलमध्ये, त्यांना मुक्त केलं. आणि त्या ज्या राजकुमारी होत्या त्या म्हणाल्या की भगवंता कोणी आता आमचा स्वीकार करणार नाही, एकतर आम्ही आमचे प्राण त्याग करतो, नाहीतर तुम्ही स्वीकार करा, दोनच आमच्याकडे उपाय आहे. भगवंताने त्याच्या रक्षणार्थ 16,000 त्या राण्यांबरोबर लग्न केलं होतं. त्यांना काही भौतिक इच्छा होतं ते लग्न केलं नव्हतं. तर शिवजींनी ते विष जे आहे याच्यासाठी रक्षणार्थ, सृष्टीच्या रक्षणार्थ ते ग्रहण केलं होतं. तर इथे ती करुणा, आपलं जीवन धोक्यात घालूनही इतरांचं रक्षण करणं, त्याला म्हणतात करुणा. ही जी करुणा आहे एक साधूचं लक्षण आहे. तितिक्षवा कारुणिका श्रुत सर्वदेहिना अजात शत्रव शांत साधव साधुभूषण. साधू म्हणजे ज्याच्यामध्ये सहन करण्याची शक्ती आहे, विचलित करणारे किती प्रसंग आले तरी सहन करण्याची क्षमता आहे, त्याला म्हणतात तितिक्षवा कारुण्यात. प्रभुपाद आपलं जीवन धोक्यात घालून श्रील प्रभुपाद 70 वर्षाच्या वयामध्ये अमेरिकेत पोहोचत आहेत. आणि सुमती मोराजी सांगतात तुम्ही कसं राहाल, काय खाल तिथे. श्रील प्रभुपाद फक्त गुरुची आज्ञा पालन करण्यासाठी 70 वर्षाच्या वयामध्ये पण अमेरिकेला पोहोचत आहेत. आणि एक प्रभुपादांचा तुम्ही प्रभुपाद बुकमध्ये एक फोटो आहे, असा कोट घालून प्रभुपाद बर्फाच्या ठिकाणी चालले आहेत. न्यूयॉर्कमध्ये त्या दिवशी बर्फ पडत होता आणि सगळे लोक, न्यूयॉर्कचे लोक जे आहेत खिडक्या दरवाजे बंद करून आतमध्ये बसले आहेत. आणि एक व्यक्ती कोणतरी बघतो की हा म्हातारा माणूस कोट घालून काय चाललं रस्त्यामध्ये. त्या पूर्ण न्यूयॉर्कच्या रस्त्यात प्रभुपाद एकटी चालत आहेत बर्फाच्या याच्यामध्ये, खाली बर्फ वरून पाऊस पडतोय बर्फाचा आणि प्रभुपाद चालले तिथे. आणि एका कोणीतरी व्यक्तीने तो फोटो काढला खिडकीतून. आणि तो आजही इस्कॉन, त्याने जेव्हा इस्कॉन मोठं झालं तेव्हा बोल काय या स्वामींचा फोटो आहे माझ्याकडे. त्याने तो का भक्त नव्हता, त्याने असं काढून ठेवला होता आणि त्यानंतर तो इस्कॉनला आणून दिला तो फोटो. विचार करा की आपलं जीवन धोक्यात घालून श्रील प्रभुपाद ते अमेरिकेमध्ये एक प्रचारासाठी पोहोचत आहेत. तर ही करुणा शिवजींच्या हृदयामध्ये ती करुणा आहे जीवांच्या प्रती. कशा कशा जीवांना भगवान शिव आश्रय देत आहेत. तसेच त्यांचं एक विशेष नाव आहे गंगाधर. ज्यावेळेस भगीरथ महाराज तपस्या करतायत, त्यांचे 60,000 पूर्वज जे आहेत कपिल मुनीच्या शापाने राख झाले, भस्म झाले. आणि मग कपिल ऋषींकडे जेव्हा हे पोहोचतात ते सांगतात की एकच उपाय आहे, जर गंगाचा जलाचा स्पर्श झाला त्यांचा उद्धार होऊ शकतो. आणि मग अंशुमान, दिलीप महाराज सर्व तपस्या करतायत. आणि शेवटी मग भगीरथ महाराज जेव्हा तपस्या करतात तर गंगादेवीला ते प्रसन्न करतात. गंगादेवी प्रसन्न झाल्यानं सांगते की मी तुझ्या तपस्येला प्रसन्न आहे, मी खाली येण्यास तयार आहे, पण माझा वेग जो इतका भयंकर असणार आहे की ही धरती सहन करू शकणार नाही. मी जर ह्या वेगाने, कारण कुठून येणार आहे, कारणोदक सागर. कारणोदक सागराला जेव्हा वामन देवांच्या चरणाचा स्पर्श झाला, बली महाराजांवर जेव्हा त्यांनी 2-3 चरण भूमी मागितली, तर दुसरा चरण जेव्हा त्यांनी उचलला तर तो ब्रह्मांडाच्या टोकाला कारणोदक सागराला स्पर्श झाला. तिथून त्या कारणोदक सागराला होल पडून त्यांच्या चरणांचा तिथे पाद स्पर्श झाला, त्यांचे चरण धुतले गेले वामन देवांच्या. आणि ते जल जे आहे ब्रह्मदेवाने आपल्या कमंडलूमध्ये ठेवलं. आता गंगा तिथे आहे. आणि त्यावेळेस भगीरथ ऋषींनी प्रार्थना केल्यानंतर गंगादेवी खाली येण्यास तयार आहे. सांगते की इतका तो भयंकर वेग असणार आहे की धरती फाडून मी पाताळात निघून जाईल. करायचं काय. तो सांगते एकमेव व्यक्ती आहे जो वेग धारण करू शकतो, शिवजी. ब्रह्माजी जेव्हा सांगतात तर शिवजींची परत प्रार्थना करायला जवळ जाऊन करतात.
आणि तपस्या करतात, त्यांना प्रसन्न करतात. भगवान शिव सांगतात काही हरकत नाही, या सृष्टीच्या रक्षणार्थ जीवांच्या प्रसन्नासाठी जायची आवश्यकता असेल. आणि मग ते गंगावी देवी इतकी वेगाने येते की सर्व लोकांमधून, स्वर्गातून तपलोक जनलोक सर्व बघतायत, इतक्या वेगाने गंगा चाललेली आहे, काय होईल खाली. आणि भगवान शिव कैलासवर तयार आहेत. जशी गंगा देवीचा तो वेग बघतात, आपल्या जटा खोलतात भगवान शंकर, आणि जशी गंगादेवी त्यांच्या मस्तकावर प्रवेश करते, परत जटा जेव्हा ते गुंडाळतात, गंगादेवी जटेमध्ये बंद होऊन जाते. आता भगीरथ ऋषींनी एवढी त्यांच्या पूर्वजांची तपस्या आहे, कशासाठी होती, गंगादेवीला पुढे घेऊन जायचं होतं सागराकडे. आता काय करायचं, तर परत शिवजींची प्रार्थना केली, परत तपस्या केली. तर भगवंता, गंगा मी खास पूर्वजांच्या उद्धारासाठी आणली होती खाली, ती तुमच्या जटेमध्ये बंद आहे. अच्छा, कारण की शिवजींनी ती जटा गुंडाळल्या आणि परत तपस्यामध्ये मग्न झाले. कारण की शिवजींचं एकच एक ध्यास जो आहे ते म्हणजे भागवत स्मरण, त्याच्यामध्ये ते लीन आहेत, तल्लीन आहेत. त्याच्यामुळे ती गंगा बंद झाली आणि परत तपस्या केल्यावर जेव्हा त्यांनी प्रार्थना केली आणि मग एक धार जे आहे त्या जटेतून शिवजींच्या बाहेर पडली, ती पडली ते गंगोत्री येथे. ते बरेच भक्त आता जाणार आहेत गंगोत्री. तिथून मग गंगादेवी परत प्रवाहित होते. तर हे शिवजी जेव्हा जेव्हा सृष्टीवर काही संकट येतं, जेव्हा जेव्हा काही जीवांवर तिथे कष्ट येत आहेत, शिवजी ती करुणा ती त्यांच्यातून प्रकट होते. अनेक विशेष गुण म्हणजे नम्रता, साधेपणा. मोहिनी रूप आपल्याला माहिती आहे, जेव्हा भगवान विष्णूंनी धारण केलं, अमृत प्राप्त झालं, पण असुराने इतकं कलश घेऊन पळाले. आता देवता बघत राहिले, अरे एवढे मेहनत केली आणि पार्शलिटी झाली, ते सर्व असुर घेऊन पळाले. तेव्हा परत भगवंताला प्रार्थना करतात. भगवंत आता सांगता हा शेवटचा उपाय, मोहिनी रूप धारण करतात. आता विचार करा की भगवंत जेव्हा मोहिनी स्त्रीचं रूप धारण, काय ते सौंदर्य असेल. तर जसे ते मोहिनी रूप प्रकट झाले, सर्व असुर जे आहे त्याने तो कलश खाली ठेवून दिला. बघत बसलं, वा काय सौंदर्य. आणि मग त्या जो धष्टपुष्ट असुर त्याने उचलला कलश आणि मोहिनीच्या हातात दिला. तू वाट, मी पहिल्यांदाच तुमच्याकडे आले, पहिल्यांदा तुम्ही मला भेटलाय, मी न तुम्हाला ओळखतो न तुम्ही मला ओळखताय, आणि मी वाटू, आमचा तुझ्यावर विश्वास, तू वाट. आणि मोहिनी रूपामध्ये भगवान सांगतात, ठीक आहे, तुमची जर तशीच इच्छा आहे मी वाटावं. हे देवताच्या सगळे दुबळे पतले लोक आहेत, न शक्तीहीन आहे, त्यांच्या शक्ती नाही, काही नाही. आपण त्यांना थोडं थोडं ते दोन 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 चार चार थेंब देऊन टाकू आणि मग सगळं तुम्हाला देते, जशी तुझी इच्छा, जसे श्रींची इच्छा. आणि देऊन टाकते, असं देऊन टाकतात. आणि मोहिनी रूप जे आहे सर्वांना तिथे लांगेत बसवते, देवतांना सगळ्यांना अमृत पाजते. राहू केतू येतो तर ते लगेच सुदर्शन काढून राहूचा शिरच्छेद करतात. इकडे तिथे घमासाम युद्ध चालू होतं. आता देवतांनी अमृत पिलं आहे, असुरांना हरवतात. पण हे सर्व झाल्यानंतर ही बातमी कैलास शिवजींना कळत. अच्छा, विष्णू आतापर्यंत त्यांनी बाललीला बघितली, मुशल युद्ध बघितलं, महाभारत बघितलं, सगळं बघितलं, पण हे रूप जे आहे मोहिनी रूप आणि श्री रूपामध्ये कसे बघून दिसत असतील. बाल रूपाचं दर्शन, हे दर्शन कधी बघितलं नाही. दुसऱ्या दिवशी आले आणि बघत होता की काल इतकी सुंदर लीला झाली, मी ॲबसेंट होतो, मला बघायचे. तो भगवान होता की शिवजी काय आहे, प्लीज मला लाज वाटत, परत परत ते मोहिनी रूप धारण करायचं, मला बघायची इच्छा आहे. बघा फजिती होईल, पुन्हा मला बघायची इच्छा आहे. ती रूप हे असं नाही की त्यांना ते श्री रूप बघायचं, त्यांना ती भक्ती हृदयामध्ये एवढी दाटलेली आहे शिवजींच्या की
ते विष्णू कसे दिसत आहेत मला बघायचं आहे, काय स्वरूप आहे त्यांचं ते बघायचं आहे. म्हणजे असुरांना एवढं आकर्षित केलं त्यांनी, नमृत सर्व देवतांना वाटतं काय रूप धारण केलं तर मला बघायचं आहे. तर म्हणजे पण ठीक आहे. आणि जेव्हा मोहिनी रूप धारण करतात भगवान विष्णू आणि त्या वनातून जेव्हा भ्रमण करू लागतात, नृत्य करतायत, नाचतायत, चेंडू आहे त्याच्यामध्ये आणि शिवजी त्यांच्या मागे पळत आहेत, चाललेत. आणि भगवान जेव्हा एखाद्याची परीक्षा असे घेतात की त्याला नेस्तनाबूत करतात. तर भगवंताने विचार केला की आता शिवजी आहे येतातच आहे मागे, मग काय करतं त्याने की जिथे शिवजींचे भक्त जे वर्षानुवर्ष तपस्या करतायत, जे वैरागी आहेत, ह्या बहुतेकला सगळा माया मोह सोडून फक्त शिवजींना शरण होऊन ते तपस्या करतायत, ध्यान लागतायत, शिवजींच्या प्रती ध्यान लागतंय त्यांचं. आणि त्या ऋषीमुनींमध्ये मोहिनी रूप पडते. सगळ्यांचं ध्यान आले ही स्त्री तो कुठून आली. आणि त्याच्या पुढे आणि दुसरा प्रकार महाप्रकार म्हणजे काय, आमचे आराध्य देव त्यांच्या मागे पळत आहेत. हा काय प्रकार आहे. तर म्हणजे पण जेव्हा भगवान तिथे पोहोचल्याने शिवजी भगवानच्या चरणी प्रार्थना करतायत, मी धन्य झालो. म्हणजे इथे माझे भक्त मला काय म्हणतील, समाज काय म्हणेल, अरे तुम्ही मोहिनी रूपाच्या मागे पळाला अशाबद्दल काहीही मला लांछन लावतील, हे काही शिवजींच्या मनामध्ये नाही. ती नम्र भाव, ह्युमिलिटी. समाज काय म्हणेल, मी कृष्ण भक्ती करतोय, मी सेवा करतो आहे, किंवा कधी कधी काही गोष्टीमध्ये मला एखादे दोष माझ्याकडून घडला आहे, कसं तर कबूल करायचा, याच्याबद्दल एक नम्र भाव असेल तरच व्यक्ती ते करू शकतो. आणि शिवजी इथे ते व्यक्त करतायत. आणि एक विशेष गुण भगवान शिवजींचा म्हणजे तो म्हणजे दुसऱ्यांमध्ये चांगलं बघण्याची भावना. एकदा एक चोर असतो, त्या चोराची पण एक स्पेशालिटी असते, चोरांची पण स्पेशालिटी असते. काही खूप प्रामाणिक असतात, बरोबर अर्धं वाटून घेतात, चोरीचं पण अर्धं वाटून घेणं. तर काही इथे सुद्धा हा चोर जो आहे ना, याची स्पेशालिटी तो फक्त घंटा चोरी करतो, मंदिरातली घंटा चोरी करणं, तेवढेच त्याचा बिझनेस. तर एक दिवस शिवरात्रीचा दिवस आहे आणि तो शिवजींच्या मंदिरामध्ये बघतो की इतकी एवढी गर्दी आहे आणि कुणीतरी आजच सकाळी सोन्याची घंटा तिथे अर्पण केली आहे. तो म्हणला वा, 10 वेळेस चक्रा मारल्या दिवसात नाही, गर्दीच गर्दी आहे. त्याच्यामुळे तो विचार होतो काय करायचं काय. शेवटी रात्री सगळी लोक निघून गेलेत, पुजारी सगळे निघून गेले, पूर्ण रात्रीचा गडद अंधकार आहे. आणि मग तो मंदिरात पोहोचला, आता कोणी नाही आहे. मग पण घंटेला जेव्हा तो हात लावला तर उंच आहे, हात पोचत नाही आहे, चमकते आहे घंटा परंतु पोचू शकत नाही. तर मग इकडं तिकडं काहीतरी अंधारात शोधतो, काही सापडत नाही. तर तो धडपडत जेव्हा तिथं पोचतो तर त्याला काहीतरी पाहायला लागतं. तो दगड समजून त्या वर चढतो आणि घंटाला हात लावतो. जसं तो घंटा काढायला जातो, भगवान शंकर समोर महादेव प्रकट होतात. तो महादेवांना बघून आश्चर्यचकित होऊन जातो की हे भगवंता, शेकडो वर्ष तपस्या केल्यानंतरही तुम्ही प्रकट होत नाही, असं माझ्या चोरासमोर तुम्ही कसं काय प्रकट झालं. शिवजी सांगतात की मग आतापर्यंत लोकांनी मला बेल अर्पण केलं आहे, बेलपत्र अर्पण केले, कुणी दूध अर्पण केलं आहे, कुणी पाणी अर्पण केलं आहे, पण कुणी स्वतःला माझ्यावर चोरून अर्पण केलं कधीच झालं नाही. हे पहिल्यांदाच मी बघितले स्वतःला कुणी अर्पण केलं, कारण तो शिवलिंग पिंडीवर चढला होता ते घंटा काढण्यासाठी. पण शिवजींचा भाव बघा की ते सांगतं की कुणी दूध अर्पण केलं आहे, पत्र अर्पण केलं आहे, कुणी स्वतःला कधी अर्पण केलं नव्हतं आतापर्यंत. म्हणजे काही दोष असेल त्याच्यामध्ये चांगला बघण्याचा भाव, हा शिवजींचा भाव आहे. म्हणून शिवजी जे आहेत हे सकपट कृपा करणारे आहेत आणि निष्कपटही कृपा करणारे आहेत. सकपट कृपा म्हणजे कोणी जेव्हा मंदिरात जातो आणि शिवजींना प्रार्थना करतो, धनम देही, भार्या देही, पुत्री देही,
नवीन गाडी असेल कुठली तर ती दे. तर ह्या भौतिक भोगविलासांसाठी जेव्हा कोणी जातं, कधी कधी शिवजी तेही देव करतात, कारण की त्याची ती इच्छा आहे. अनेक शिवजींचे भक्त जर बघितले कुठले आहेत, मोठमोठे असुर आहेत, रावण आहे, कंस आहे, हा एक तर भयंकरच होता, वृकासूर, भस्मासूर. तो यज्ञामध्ये बसला शिवजींना प्रसन्न करण्यासाठी, यज्ञ मांडला शिवजींना प्रसन्न करण्यासाठी. पण काय अर्पण करतोय आपण? तीळ अर्पण करतो, जवस अर्पण करतो, काही समिधा अर्पण करतो, पण तो आपला चाकू घेतला आणि मांसाचं कापतोय. मांस कापतो, जर केक कापून देतो ना तसा मांस कापतो आणि त्या यज्ञामध्ये स्वाहा, दुसरा कापलं परत स्वाहा, सगळे मांस शेराचं कापलं आणि त्याच्यामध्ये अर्पण करतो. शिवजी काही प्रकट होत नाही आहे. वैतागला शेवटी, हे महादेव प्रकट होता की नाही, माझा केस धरला आणि चाकू मानेला लावला. जर नाही प्रकट झाला, मान कापून मुंडकं टाकतो आता यज्ञ. तो कापणार तेवढा महादेव प्रकट झाले. बाबा काय पाहिजे, एवढा मोठा यज्ञ, एवढा अघोरी कार्य का करतोयस, तुला पाहिजे तरी काय? तर त्यावेळेस तो म्हणतो की मला असा वर द्या ज्याच्या डोक्यावर हात ठेवला तो भस्म होईल. आता त्याने एवढं कष्ट केले होते, मांसच कापून टाकलं होतं, तर मुंडकं कापण्या अगोदर तथा असतो, भोलेनाथ आहेत, वर देऊन टाकला. पण झालं काय, हा भस्मासूर शिवजींच्याच मागे लागला. तर काय काय हा काय प्रकार आहे? तुला नाही, मला पार्वती पाहिजे. माझ्या पार्वतीमध्ये कोण आहे? तुम्ही आहे. तुम्ही भस्म झाला की पार्वती मला मिळेल. म्हणजे असे पण कधी कधी काही पूजा करणारे असतात की ज्याची पूजा करायची त्यालाच खाली घालायचं. तर शेवटी भगवान शिवजी पळत आहेत आणि प्रार्थना करत आहेत, भगवंत आता तुम्हीच वाचवा. लगेच भगवान विष्णू एका ब्राह्मणाच्या पूजाच्या रूपामध्ये येतात आणि बघतात वृकासूर पळतोय, काय महाशय कुठे चाललाय? म्हणे एक मला शिवजीने वर दिलाय. मी काय वर दिलाय? ज्याच्या डोक्यावर हात ठेवतो तो भस्म होईल. काय तू पण वेळ आहे. हे भोलेनाथ आहेत, कधी वर देतात, कधी खरे होतात, कधी खटे होतात, ते अवधूत आहेत. त्याच्यामुळे काय भरोसा ठेवतोय? आणि वर बघ सगळे अप्सरा, देवी देवता सगळे वाट बघत आहेत, आणि तू समजा हात ठेवला नाही सक्सेस झालं, मग सगळे हसतील तुला. मग काय करायचं? परत चेक करून बघ ना. मग काय करायला? मग डोक्यावर हात ठेवून बघ, असा डोक्यावर हात ठेवायचा. त्यांनी हात ठेवला विष्णूने, याने पण हात ठेवला आणि तो भस्म झाला. तो भस्मासूर. तशा प्रकारे हे सकपट कृपा. म्हणजे काय करतात, कधी कधी एखाद्याला भौतिक भोगविलास लागले तेही देऊन टाक, पण ते कृपा जी आहे ही निष्कपट कृपा. म्हणजे जेव्हा कोणी शिवजींकडे जातो आणि तो त्यांना प्रार्थना करतो, हे भगवंत तुम्हाला जे प्रिय आहे ती गोष्ट मला द्या. आणि शिवजींना काय प्रिय आहे? भगवत नाम. म्हणून तुम्ही जर कधी काशीला गेला ना, तिथे मणिकर्णिका घाट आहे. त्या घाटावर रोज 300-400 अंत्यसंस्कार होत असतात, सतत धूळ निघत असतो. का? त्याचं महत्त्व आहे की जेव्हा तिथे अंत्यसंस्कार होतो तर भगवान काशी विश्वनाथ त्याच्या कानात जाऊन रामनामाचा जप करतात. ते शास्त्रात बोलणार, रामनामाचा जप केल्याने त्याला मुक्ती प्राप्त होते. म्हणून तिथे अंत्यसंस्काराचं महत्त्व आहे. तर सदैव भगवान त्याला शिवजींना रामनामाचा जप करण्यासाठी सर्वात जास्त प्रिय आहे. आणि जेव्हा कोणी ती गोष्ट मागतात ती झाली निष्कपट कृपा. भगवंत त्या गोष्टी सहज देतात तिथे. म्हणून शिवजी माता पार्वतीला सांगताना मी थोडं फास्ट फॉरवर्ड घेतो. तर शिवजी माता पार्वतीला पद्मपुराणामध्ये वर्णन आहे. सांगतात की आराधनानाम सर्वेषां विष्णूर आराधनाम परम तस्मात् परम तरम देवी तदीयानाम समरक्षणम. कधी कधी इथे एक
शिवभक्त विष्णू भक्त यांच्यामध्ये भांडणं होतं. दक्षिण भारतात गेलं तर तिथं युद्ध झालेलं आहे त्याच्यावर. पण इथे एक शिवजींना श्रीराम कृष्ण सर्वात प्रिय आहेत आणि भगवंतांना शिव खूप प्रेमी आहेत. दोघांमध्ये खूप प्रेम आहे. स्वतः शिवजी काय सांगतात, आराधनाम सर्वेशाम, सर्व आराधनामध्ये पूजापाठमध्ये सर्वात श्रेष्ठ पूजा कोणाची असेल तर विष्णू आराधनाम सर्वात श्रेष्ठ आराधना ही विष्णूंची आहे. पण माता पार्वतीला तेवढंच नाही, पुढे ऐक, तस्मात् परतरम देवी तदीयानाम समर्चनम, याच्यापेक्षाही विष्णूची आराधना जी आहे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ जी आराधना ती आहे तदीयानाम समर्चनम. विष्णूचे जे भक्त आहे त्यांची सेवा जी आहे विष्णूंची सेवा करण्यापेक्षाही जास्त श्रेष्ठ आहे. कोण? भगवान शिव ते सांगत आहेत. म्हणून ते जे 12 महाजन आहे त्याच्यामध्ये एक आहे शंभू, स्वयंभू नारद शंभू, स्वयंभू नारद शंभू, कुमार कपिलो म्हणू, प्रल्हाद जनको भीष्म, बलिर वय सकिरवय. ते महाजनो येणं कथा असं म्हणतात. शास्त्राचा सार जे आहे सर्वसामान्य जाणणं खूप कठीण आहे. परंतु जेव्हा हे जे महाजन आहे यांच्या चरणांच्या वर आपण जेव्हा पदचरणांचं अनुसरण करतो हे शास्त्रज्ञान समजणं सोपं जातं. ते एक शिवजी कोण आहेत? स्वयं महेश श्वश्रू नगेश, सखा धनेश तनया गणेश, तथापि भिक्षा तवदे शंभू, बलियसे केवळ ईश्वरीच्या. काय भगवंत ईश्वर त्यांचं अवलंबन आहे बघा. स्वयं महेश ते गुणावतार आहेत. विष्णू तत्व शिव तत्व आहे. हे सगळा प्रलय झाला तरी शिवलोक कधी नष्ट होत नाही असं स्वयं महेश आहेत. श्वश्रू नगेश, सासरे कोण आहेत? पर्वतराज आहेत. पार्वती ना, तिचे पिता पर्वतराज आहेत. आजकाल एक विनोद आहे की सगळ्यात बिझनेसमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी सगळ्यात चांगला लॉ कुठला आहे? बिझनेसमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी, लवकरात लवकर पैसे मिळवण्यासाठी चांगला लॉ कुठला आहे? फादर इन लॉ. बरोबर. श्रीमंत सासरा मिळाला तर काही फास्ट पुढे जातो ना माणूस. हे जोक आहे, अगोदर सांगितलं, शोधत बसू नका. ते श्वश्रू नगेश शिवजींचे सासरे कोण आहेत? पर्वतराज आहेत. सखा धनेश, सखा कोण आहेत? कुबेर आहेत. आणि तनया गणेश, गणेश पुत्र आहेत ज्यांची पूजा झाल्याशिवाय कुठलेही प्रोजेक्ट सुरू होत नाही, कुठलं कार्य सुरू होत नाही. श्री गणेश. पण हे शिवजी ज्यांचे स्वतः गुणावतार आहेत, सासरे पर्वतराज आहेत, त्यांचे सखा मित्र आहेत, कुबेर आहेत, गणेश पुत्र आहेत, पण स्वतः काय? तथापि भिक्षा तवदे शंभू. एक भिक्षुकासारखं वनामध्ये भ्रमण करत आहेत. कैलासवर विराजमान आहेत. अंगाचा मेकअप स्मशानाची राख आहे, मृगचर्म आहे, गळ्यामध्ये आपण सोन्याचे हार घालतो, सर्प घातलेले आहेत. म्हणजे विचार करा काय स्वरूप आहे. तथापि भिक्षा तवदे शंभू, बलिस केवळ ईश्वर इच्छा. का? कृष्ण इच्छा आहे. कृष्ण इच्छा समजून सगळ्या गोष्टींचा ते फक्त भगवंताला प्रसन्न करण्यासाठी बाकी सगळ्यांचा ते सांभाळ करत आहेत. का तर कृष्णाकडे भूत पिशाच जाऊ नये, मी सांभाळतो. हे कंस जरासंध हे कधी भगवंताची भक्ती करणार नाही, मी सांभाळतो. कृष्णांना मोगरा पाहिजे, जुई पाहिजे, सगळे सुंदर सुगंधित फुलं पाहिजे. मग जे काही उग्र सुगंधाचे मला चालते, मी घेतो. का तर भगवंताला चांगले द्यायचे. भगवंताला सुंदर रंग पाहिजेत, मग बाकीचे गडद मी धांगडे, काही प्रॉब्लेम नाही. हा त्यांचा भाव आहे. बलिसी केवळ ईश्वर इच्छा. हा शुद्ध भक्तिभाव जो आहे हा शिवजींचा आपण बघतो. म्हणून शिवजींचं धामसुद्धा कसं आहे? ब्रह्मसंहिते वर्णन आहे की
गोलोकनाम निधाम नितले च तस्य देवी महेश्वरिधाम सुतेषु तेषु ते ते प्रभाव निचया वीताश्चयेन गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि। गोलोक नाम निज धाम आहे, भगवंत हे गोलोक धाम मध्ये आहेत, पण त्याच्या खालोखाल कुठले धाम आहेत? आता आपण जे राहतोय धाम हे कुठलं आहे? देवी धाम आहे. देवी याची अधिष्ठात्री देवी आहे. त्याच्यावर जे आहे महेश धाम आहे, कैलास धाम आहे. त्याच्यावर हरिधाम आहे, वैकुंठ धाम आहे, आणि त्याच्यावर हे गोलोक धाम आहे. ते जे महेश धाम आहे तसं वैकुंठ धाम आहे, तसं एक कैलास धाम किंवा त्याला महेश धाम म्हटलेलं आहे. आणि तिथे सदैव भगवान शिव काय करत असतात? माता पार्वतीला सांगतात, तुमच्या तर काय तुम्ही कसं चिंतन करत असतात? ते सांगतात, माझ्या हृदयामध्ये सदैव काय असतात? राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. राम नाम जे आहे इतकं शुद्ध आहे, इतकं पवित्र आहे की माझ्या मनाला ते सदैव आनंद देणार आहे. असं हे राम नाम जे आहे, हे एक राम नाम जे आहे सहस्त्र विष्णू नामाच्या तुलनेप्रमाणे आहे. एक राम म्हटलं तुम्ही की सहस्त्र विष्णू नाम घेतल्याप्रमाणे, सहस्रनाम तत्तुल्यम हे वरानने, हे पार्वती सदैव त्या राम नामाचा उच्चार करत असतो, सदैव राम भगवंताचं मी स्मरण करत असतो. म्हणून शिवजींना प्रसन्न करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. खऱ्या अर्थाने शिवजींना प्रसन्न करण्यासाठी अशा प्रकारे सदैव राम नामाचा जप केला, हरे कृष्ण महामंत्र जप केला की नक्कीच भगवान शिव प्रसन्न होतील, कारण की त्यांना सर्वात प्रिय ही गोष्ट आहे. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय.